नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हात अकोला। मी आहे माझ्या शेतामध्ये जो आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे 8 एकर 2 एकर बाजूला आहे आणि 4.5 एकराचा हा प्लॉट आहे जो आपणास दिसत आहे। तर मित्रांनो, आपणास एक थोडक्यात अपडेट द्यायची आहे की आपण 19 तारखेला एक अपडेट दिली होती आणि ह्या महिन्यामध्ये चांगली थंडी येणार, 15 नंतर चांगली थंडी कमबॅक करणार, बोचरी थंडी ते चांगली हलकी वाढ होत तुम्हाला पिकाला पोषक अशी थंडी या महिन्यामध्ये पडणार असं आपण सांगितलं होतं। जवळपास या महिन्यात पाऊस नाही, पिकाला पोषक वातावरण आहे, रब्बीच्या चांगला थंडी पडणार असं आपण सांगितलं होतं। तर मित्रांनो, 19 नोव्हेंबरला आपण एक अंदाज दिला होता की एक चक्रीवादळ थायलंड इंडोनेशियाकडून आपल्या आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागाला आणि तामिळनाडूचा जो चेन्नई भाग आहे या भागाला ते धडकणार असा आपण एक अंदाज दिला होता आणि 28 नंतर म्हणजे 29 तारखेच्या आसपास ते धडकणार असं आपण 19 नोव्हेंबरला सांगितलं होतं। तर महाराष्ट्राला याचा जो जसा त्या 4-5 राज्यांना जसं खालतं तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक या भागांना जसं एक फटका बसणार, कारण ते त्या भागातून जात असल्यामुळे तिथे 60, 70, 80, 90 पर किलोमीटर हवर वारे तिथे चालतील, त्यामुळं तिथे वाऱ्याच्या वेगामुळे तिथे नुकसान नक्कीच होईल। तर ते 29 तारखेला ती धडकणार। तर 29-30 पर्यंत आपल्या राज्यात थंडीचं सत्र कायम राहील, खास करून उत्तरेकडील जिल्हा अर्ध जिल्ह्यामध्ये। तर 29 पासून दक्षिणेकडील जिल्ह्यातील थंडीचं वातावरण 1-2 सेल्सिअसनं इकडं कमी होईल। म्हणजे इकडे वातावरण जसं मॉइश्चर येणार, ढगाळ वातावरण होणार, तसं आपल्याकडे थोडंसं दुपारचं उबदार वातावरण होईल, थोडंसं टेम्परेचर जाणवणार, रात्रीची थंडी कमी होईल आणि 30 पर्यंत उत्तरेकडील सर्व जिल्ह्यामध्ये 1-2 सेल्सिअसनं टेम्परेचर कमी होणार, थंडी कमी होणार। म्हणजे जी थंडी तुम्हाला सध्या 13, 14, 15 दिसत असेल तर ते 2 ते 3 सेल्सिअसनं वेगळ्या ठिकाणी कमी होईल उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये। कारण 30 पासून ते उष्ण वारे मॉइश्चर आपल्याकडे सुद्धा येणार आहे। मात्र 30 पर्यंत 1 तारखेपर्यंत 30 पर्यंत पाऊस नाही राज्यात आपल्या आणि 1 तारखेपासून फक्त गोंदिया, काही भाग चंद्रपूरचा आणि काही सीमालगत भाग विदर्भाचे तिकडे पाऊस 1 तारखेपासून हलका मध्यम सरी येऊ शकतात वातावरण। मात्र 1 पासून दाट ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्राकडे येणार आहे। 1, 2, 3, 4 ते किमान 4 पर्यंत जास्त आणि 5-6 मध्ये सुद्धा वातावरण राहणारच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर काय होणार आहे की जे चक्रीवादळ फेंगल हे आपल्या 29 तारखेनंतर ते चेन्नईकडून, आंध्र प्रदेशकडून हे आतमध्ये येणार आहे आणि त्याचा ट्रॅक जो आहे तो नंतर कर्नाटकच्या दक्षिण भागाकडून हा अरबी समुद्रात जाणार आणि अरबी समुद्रात जाऊन ते यमन ओमानकडे जाणार। तर ते जसं समोर सरकणार कर्नाटकच्या आसपास, तेव्हा आपल्या महाराष्ट्राकडे खास करून 2 तारखेपासून आपल्या अमरावती, यवतमाळ, पूर्व विदर्भापासून संपूर्ण पूर्व विदर्भापासून तर अमरावती, यवतमाळ, वाशिम तर काही भाग नांदेडपर्यंत 2 तारखेपर्यंत पाऊस हा पुढे सरकणार। तर पाऊस खूप जास्त नाही आहे, हलक्या मध्यम सरीची अपेक्षा आहे, खूप मोठा नुकसानदायक पाऊस नाही आहे। आणि जसा पाऊस मागील वर्षी 26 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला हा पाऊस आला होता आणि शेतकऱ्यांना आळवं झोपून गेला होता, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान करून गेला होता, कुणाला फायदा झाला होता तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हरभरा, तूर आणि इतर पिकांना, कांदा वगैरे नाशिकमध्ये आपण बघितलं होतं की अत्यंत गारपीट झाली होती, तिकडे त्यांचं भयंकर नुकसान झालं होतं। तर असे बरेच ठिकाणी ते चित्र त्यावेळेस बघायला मिळालं 26, 27, 28। तर त्या पावसाने अतोनात नुकसान केलं होतं। तर तो 26ला आला होता नोव्हेंबरला। तर शेतकऱ्यांच्या मनात धास्ती असेल की बा आता नेमकं असंच काही होऊ शकते का? तर मित्रांनो, त्यासारखी सिस्टम नाही आहेत, चक्रीवादळ आहे आणि ते दक्षिण भारताहून जात आहे। त्याच्या सोबतीला जर एखादे वेस्टर्न डिस्टर्बन्स जर आपल्या उत्तर भारतावर असतं स्ट्रॉंग, एखादं राजस्थान किंवा MP पर्यंत, तर त्याचा एक इम्पॅक्ट झाला असता दोघांत मिळून, पण तसं काही नाही आहे। जे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहेत ते एकदम काश्मीर भागावर आहेत, त्याच्यामुळं आपल्याला दुसरी सिस्टममुळं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट दिसत नाही आहे। तर 2 तारखेपर्यंत पूर्व विदर्भाकडून अकोला, वाशिम, यवतमाळ आणि
नांदेडपर्यंत पाऊस पोहोचताना दिसतोय आणि 3 पर्यंत संपूर्ण विदर्भ, अकोला वगैरे सगळंच इकडे पाऊस पोहोचणार. बुलढाण्यापर्यंत पाऊस पोहोचणार 3 पर्यंत. 2 आणि 3 पासून पाऊस आपल्या विदर्भात सर्वत्र ठिकाणी पोहोचणार. मात्र मराठवाड्याचे जे भाग असतील 3 पर्यंत हिंगोली, परभणी, नांदेड इकडे सुद्धा पाऊस पोहोचणार. तर 4, 5, 6 याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील 70 ते 80% भागात म्हणजे जालना, संभाजीनगर, त्यानंतर बीड, नगर आणि इकडे खालीसुद्धा लातूर, धाराशिव इकडे सुद्धा पाऊस राहणार. 4, 5, 6 मध्ये इकडे पूर्ण मराठवाड्यात पाऊस मग नंतर पोहोचणार. इकडे राहिलेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सुद्धा 4, 5, 6 मध्ये तो पाऊस पोहोचणार. मात्र नंदुरबार, काही 70% धुळे भाग हा सुटताना दिसतो. काही भाग नाशिकचा थोडाफार सुटताना दिसतो, अर्ध नाशिक आणि जळगावच्या सुद्धापर्यंत पाऊस हा पोहोचणार. खास करून जवळपास 70% भाग जळगावचा घेऊ शकतो. तर आता ह्या महाराष्ट्राच्या या पावसामध्ये खास करून जे महाराष्ट्राचे अर्ध जिल्हे दक्षिणेकडचे आहेत, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र येतो, त्यानंतर बीड, लातूर, सोलापूर, नांदेड, त्यानंतर हिंगोली, परभणी, त्यानंतर विदर्भातले धरले तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर वाशिमसुद्धा येतो मध्यामध्ये आणि यवतमाळ. तर ह्या भागांना थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त राहू शकते. म्हणजे थोडंफार जास्त म्हटल्यापेक्षा एक पेंडवाला पाऊस किंवा पेंडकोनी पाऊस असं म्हणतात त्याला, तर तो एक 15, 20 ते कुठे 25 मिलीमीटर अशा याच्यातला पाऊस तो तुमच्या भागात राहू शकतो मित्रांनो. तर म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध जिल्ह्यामध्ये खालच्या थोडासा इम्पॅक्ट बऱ्यापैकी राहील. खूप मोठा पाऊस नाही, पण एक 2-4 दिवसात असे स्पेल पावसाचे 5-5, 10-10 मिनिटाचे पडू शकतात. आणि काही हा पाऊस सार्वत्रिक नसतो, सर्वदूर पडत नाही. जसा वादळी पाऊस असतो त्या प्रकारातला पाऊस हा असेल, मात्र वादळाचं प्रमाण खूप मोठं नसेल. असं पाऊस मध्यम गतीनेच पडणार, कारण त्या वाऱ्याचा वेग आपल्या इकडे नसणार तेवढा आणि टेम्परेचर पण नाही आहे. खास करून टेम्परेचर असलं तर वादळी पाऊस जास्त जोराने पडतो. तर हा पाऊस मेघगर्जनेसहज राहील. तर भीतीसारखं वातावरण तुम्हाला नाही आहे मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो. खास करून उत्तरेकडचे जेवढे जिल्हे असतील यांना तेवढी भीती नाही आहे आणि दक्षिणेकडे सुद्धा हलक्या मध्यम सरी पडतील. त्यात 3, 4, 5, 6 मध्ये 2 पर्यंत पाऊस विदर्भापर्यंत पोहोचताना दिसतो, अकोला बुलढाणापर्यंत. तर अशी एकंदरीत हे पावसाची परिस्थिती आहे. आता हे 5 ते 6 पर्यंत वातावरण हे राहील. खास करून 4 पर्यंत, 5 आणि 6, 7ला थोडंसं वातावरण कमी होईल. मात्र 7 पर्यंत ढगाळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात राहताना दिसते. 8 पासून परत तुमचा थंडीचा कल, 9 पासून परत जोरदार थंडी महाराष्ट्रात येणार आणि तुमच्या पिकाला पोषक अशी थंडी राहणार. तर तुम्हाला या येणाऱ्या पिरियडमध्ये 30 तारखेपासून अमावस्या आहे. तर या अमावस्येमुळे येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं तुमच्या रब्बी पिकांवर जे हरभरा आहे, तूर सध्या बऱ्याच ठिकाणी भरण्याच्या अवस्थेत आहे शेंगा. तर बऱ्याच ठिकाणी फ्लावरिंग ते वादी अवस्था आहे. त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये जास्त अळी पडू शकते. 30 तारखेच्या पुढे म्हणजे अमावस्येनंतर 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीवर लक्ष ठेवा. तूर आणि हरभरा पिकावर जास्त अळी पडू शकते आणि धुईधुकंसुद्धा त्या जिथे पाऊस पडणार तिथं जास्त धुईधुकं पडणार. त्यामुळं तुम्ही त्या 1 पासून ते 7 दिवसामध्ये प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये जे कुटार असते किंवा ओला सुका कचरा असतो तो जाळण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांनी आपल्या गावामध्ये हा प्रयोग करावा. कारण तुम्हाला सर्वांना जर चांगलं पीक घ्यायचं असेल, कमी तुम्हाला जर तो पिकावर धुईधुकं पडून जर तुमचं फुलगळ न व्हावी, तुमचे जे तुरीचे शेंडे असतात ते न करपू नये, त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने कचरा आपल्या शेतामध्ये आपल्या गावोगावी पेटून दिलं पाहिजे त्या 5-7 दिवसात. खास करून 1, 2, 3, 4, 5 या डिसेंबर तारखांमध्ये जास्त ढगाळ आणि जिथेही पाऊस पडणार तिथं धुईधुकं पडणार. पावसाचं प्रमाण हलका ते मध्यम पाऊस आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांना नक्कीच पाऊस कमी आहे. एक कुठे 2-5 मिलीमीटर, कुठे 7-8 मिलीमीटर असा पाऊस तो 2-2, 4-4, 5-5 मिलीमीटर असा त्या 3 दिवसात तो पडणार, 3-4 दिवसात. तर घाबरण्यासारखी मित्रांनो परिस्थिती नाही आहे, एवढंच सांगू इच्छितो.
आणि आपला हरभरा हा पेरणीनंतर थोडासा विरळ झालेला आहे, मात्र काही अडचण नाही, कारण पाणी दिलं की तो चांगला झोपावतो आणि पतला हरभरासुद्धा चांगला येतो, काही अडचण नाही आहे. तर असं आपला हरभऱ्याचं हे क्रॉप आहे. सध्या कुठलीही आपण फवारणी केली नाही, एक पाणी दिलं. 28 ऑक्टोबरची पेरणी आहे आपली. पेरताना एक बॅग DAP दिलं, बीज प्रक्रिया केली, नंतर आता फवारणी आता ते अमावस्येनंतर होईल. तर अशी एकंदरीत सर्व परिस्थिती मी आपणास सांगितली मित्रांनो, की 2 पर्यंत पूर्व विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल. नागपूर अमरावतीपर्यंत पाऊस येईल आणि 3 पर्यंत जवळपास अकोला बुलढाणापर्यंत पाऊस पोहोचणार. अकोला वाशिम बुलढाणापर्यंत. आणि 4, 5, 6 या तारखांमध्ये तो पाऊस संपूर्ण जवळपास महाराष्ट्राच्या 70-80% भागात पोहोचणार. फक्त उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे, नंदुरबार, धुळे वगैरे, काही जळगावचा उत्तरेकडील भाग हा कमजोर राहू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे थोडाफारच म्हणजे हलक्या सरीसुद्धा पडतील की नाही याची गॅरंटी नाही. मात्र दक्षिणेकडील जिल्ह्यांना थोडासा पाऊस, पेंडवाला पाऊस त्या 3-4 दिवसात पावसाचे स्पेल राहून येतील. आणि खास करून नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली इकडे पाऊस जरासा ठीकठाक दिसतो. नंतर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इम्पॅक्ट दिसतो बऱ्यापैकी. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली इकडे पावसाचा प्रमाण थोडंसं चांगलं दिसतं. एवढंच. जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.